नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, आपण वन बाय वन आपल्याला राज्यसेवेला जे सब्जेक्ट आहे त्याचं डिकोडिंग आपण घेतो की एक्झॅक्टली तुमचा सिलेबस काय आहे, त्यानंतर त्याची प्रिपरेशन तुम्हाला कशा पद्धतीने करायची आहे किंवा त्याचं एक मेथड काय असणार आहे। तर या अनुषंगानेच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। त्यामुळे काय होणार की प्रत्येक फॅकल्टी ही तुम्हाला येऊन त्यांच्या विषयाचं डिकोडिंग देणार आहे। मग याचा फायदा काय आहे किंवा आपण हे का सुरू करतोय, तर याबद्दल मी तुम्हाला एक ब्रीफली सांगते। बघा, जनरली काय असते की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा सिलेबस आपल्याला आहे। मग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा सिलेबस जो आहे तो बऱ्यापैकी यूपीएससीच्या सेम आहे, म्हणजे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनच्या जो सिलेबस आहे त्यासारखाच आपला राज्यसेवेचा देखील सिलेबस आहे। मग आता त्यामध्ये जनरली आपल्याला जर आपण सिलेबस बघितला तर काही जे पॉइंट आहे ते एकदम शॉर्टली आहे किंवा काही सब्जेक्टचे सिलेबस एकदम 1 किंवा 2 वाक्यांमध्ये दिलेला आहे। पण मग याचा अर्थ असा होत नाही की त्याचा सिलेबस पण तेवढाच आहे किंवा त्या विषयाचं वेटेज पण तेवढंच आहे। त्या सिलेबसमध्ये आतमध्ये खूप टॉपिक्स असतात, सब टॉपिक्स असतात, ज्याला आपण मायक्रो सिलेबस म्हणतो। तर तो मायक्रो सिलेबस ही आपल्याला आता समजून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना त्याची अभ्यासाची जी पद्धत असते ती वेगळी असते। तुम्ही सेम वेनी प्रत्येक सब्जेक्ट प्रिपेअर नाही करू शकत। जसं बघा, इतिहासाचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे, भूगोलचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे, भारतीय समाज या विषयाचा अभ्यास करण्याची पद्धत ही वेगळी आहे। मग आता बघा, विषयाचा अभ्यास करण्याची पद्धतच वेगळी आहे म्हणजे काय, तर ते डायरेक्टली त्याचा जो परिणाम आहे तो दिसून येणार आन्सर रायटिंगवर। म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग करणार, उत्तरे लिहिणार, तर उत्तर लिहित असताना त्याची जी पद्धत आहे ती पण थोडीफार चेंज होणार, कम्प्लिटली चेंज होणार नाही। म्हणजे तुमचं जे एक मॉडर्न स्ट्रक्चर असते किंवा एक बेसिक जो फॉर्मॅट असतो आन्सरचा तो सेम राहणार की तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं आहे, तुम्हाला बॉडी लिहायचं आहे, तुम्हाला लास्टमध्ये कन्क्लुजन लिहायचं आहे, जिथे गरज आहे तिथे डायग्राम काढायची आहे किंवा आन्सर पॉईंटमध्ये लिहायचा आहे। हा जो बेसिक फॉर्मॅट असतो हा सेम असतो, फक्त एक जो अप्रोच आहे तो अप्रोच चेंज होतो। म्हणजे जसं सेम बघा, ज्या पद्धतीने तुम्ही हिस्ट्रीचे आन्सर लिहिता तर हिस्ट्रीच्या आन्सरमध्ये थोडे पॅसेज वाईज आन्सर येणार किंवा पॉईंट टू पॉईंट आन्सर येणार, त्यामध्ये डेटा जास्त असणार, त्यामध्ये इयर जास्त असणार। पण सेम वेने आपण भूगोलचा आन्सर नाही लिहू शकत किंवा सेम वेने आपण इंडियन सोसायटीचा आन्सर नाही लिहू शकत। इंडियन सोसायटीचा आन्सर लिहिताना बघा, आपल्याला समाजाचा प्रत्येक जो भागधारक आहे तो कव्हर असणं फार गरजेचं आहे। तर असे काही बदल असतात जे विषयानुसार घडत असतात। आपण जेव्हा प्रिपेअर करतो तेव्हा आपल्याला हे बदल माहीत असणं फार आवश्यक आहे। म्हणजेच काय की तुम्ही जेव्हा अभ्यास करता त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकाच फॉर्मॅटने सर्व विषयांचा अभ्यास करणार। हा विषयानुसार चेंज होतो, हा जीएस नुसार चेंज होतो, प्रत्येकाची डिमांड वेगळी आहे। तर जेव्हा आता आपण डेडिकेटली अभ्यास करणार तर आपल्याला आधी हेच माहीत पाहिजे असते की कुठल्या विषयाचा अभ्यासाची डिमांड कशी आहे किंवा कुठल्या विषयाचा अभ्यास तो करायचा कसा आहे, कुठले सब्जेक्ट हे थेरॉटिकल आहेत, कुठले सब्जेक्ट हे फॅक्च्युअल आहे किंवा टेक्निकल ज्याला आपण म्हणतो, तर टेक्निकल सब्जेक्ट कुठे आहे, मग त्याचं मेथड कशी असणार आहे आन्सर रायटिंगची किंवा ओव्हरऑल प्रिपरेशनची। तर हे स्टार्टिंग फेजला समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे। यामध्ये तुम्ही कन्फ्यूज नाही पाहिजे, त्यामुळेच आपण ही सिरीजच सुरू केली आहे आता की तुम्हाला राज्यसेवेला जेवढेही सब्जेक्ट आहे त्या प्रत्येक सब्जेक्टचं रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी तुम्हाला डिकोडिंग देणार आहे आणि तिथे तुम्हाला एक कंप्लीट गायडन्स देणार आहे की सब्जेक्ट काय असते, त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक आहे, तो कसा प्रिपेअर करायचा, कुठले कुठले रेफरन्स बुक तुम्हाला यूज करायचे आहे, हे सर्व कंप्लीट गायडन्स तुम्हाला देणार आहे। आणि मग सोबतच बघा, आपण आन्सर रायटिंगचे मग सेशन शेड्यूल करणार आहे की जर भूगोल या विषयावर आधारित प्रश्न असतील तर मग त्याचे उत्तर कसं लिहायचे। जसं बघा, एक लास्ट लेक्चर मी तुमचं घेतलं होतं भारतीय समाजचं, यूट्यूबवरच लेक्चर आहे, त्यामध्ये मी तुम्हाला एक डिटेलमध्ये सांगितलं होतं की इंडियन सोसायटीचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, त्यासाठी रेफरन्स कुठले यूज करायचे, कारण कम्प्लिटली मेन्स ओरिएंटेड सब्जेक्ट आहे, मेन्सलाच आहे तो, प्रिलिमला नाही आहे। तर मग त्याचा अभ्यास कसा करायचा, प्लस करंट अफेअर रिलेटेड जो सब्जेक्ट असतो, आपण म्हणतो ना काही काही सब्जेक्ट हे कम्प्लिटली करंट अफेअर ओरिएंटेड आहे की त्यामध्ये करंटचं नॉलेज पाहिजे, मग असा सब्जेक्ट कसा प्रिपेअर करायचा, करंट आणि स्टॅटिक याचं सिंथेसिस कशा पद्धतीने करायचं असते, कुठले मॅगझिन वाचायचे, तर हे मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे। प्लस तुम्हाला जे त्याचे लिमिटेड 5 ते 10 टॉपिक आहेत तेही एक्सप्लेन केले आहे। त्याच वेळी आज आपण भूगोल या विषयाचं ॲनालिसिस करू। तर आता बघा, भूगोल हा जो विषय आहे तुम्हाला, तर म्हणताना हा खूपच जनरलाइज्ड म्हणतो आपण की भूगोलचा अभ्यास करायचा आहे। मग बघा, एक्झॅक्टली
हा विषय कशा कशामध्ये आहे, त्यानंतर याचा आवाका किती आहे हे सर्व आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार जर आपण बघितलं तर याच्यासाठी कुठले रेफरन्स बुक यूज करायचे आहे तेही आपण बघणार आहे. तर बघा, सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की भूगोल जो विषय आहे तो तुम्हाला, एकच मिनिट बघा, भूगोल हा जो विषय आहे तो भूगोल हा विषय तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स या दोन्ही ठिकाणी आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, तर तुम्हाला प्रिलिमलाही अभ्यास करायचा आहे, तुम्हाला मेन्सलाही अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, बघा, प्रिलिमलाही अभ्यास करायचा आहे आणि भूगोल या विषयाचा अभ्यास तुम्हाला मेन्ससाठी देखील आहे. मग आता या दोघांसाठी वेगवेगळा अभ्यास असतो का, तर नाही. अभ्यास करत असताना तुम्हाला सेम वेनीच अभ्यास करायचा असते, फक्त त्या दोनमध्ये डिफरन्स काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तर आधी आपण क्विकली एक रिवाइज करू, म्हणजे मी तुम्हाला सिलेबस दाखवते आणि आय रिली होप की तुमच्याकडे सर्वांकडे हा सिलेबस आहे जो राज्यसेवेने दिला आहे. त्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये हे समजून सांगते. बघा, आता हा जो आहे पेपर 1 म्हणजे प्रिलिमला आपण म्हणतोय, तर प्रिलिमचा पेपर 1 म्हणजे GS1, त्यामध्ये तुम्हाला भूगोल हा विषय आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये तुम्हाला सिलेबस काय काय दिलाय बघा, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. एक मिनिट, इथं त्यांनी क्लिअरली दिलाय, दिसतंय बघा, महाराष्ट्र भूगोल आहे तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला जगाचा भूगोल आहे आणि त्यानंतर तुम्हाला सोबतच भारताचा भूगोल देखील दिलेला आहे. हे महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. मग आता इथे समोर काय दिलाय, तर बघा, महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक भूगोल तुम्हाला करायचा आहे. एक मिनिट, मी याला शॉर्ट करते. बघा, प्राकृतिक भूगोल करायचा आहे, प्लस सामाजिक भूगोल करायचा आहे आणि आर्थिक भूगोल तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर मग तुम्हाला दिलाय हे पॉलिटीचा आहे, त्यानंतर हे इकॉनॉमीचा आहे, त्यानंतर हा पर्यावरणाचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे आणि एक सामान्य विज्ञान आहे. म्हणजे भूगोलबद्दल त्यांनी काय दिलेलं आहे, तर भूगोलबद्दल एकच वाक्य तुम्हाला ओव्हरऑल दिलाय की तुम्हाला बघा, प्राकृतिक भूगोल करायचा आहे, सामाजिक भूगोल आणि आर्थिक भूगोल करायचा आहे. पण कशाच्या रेफरन्सचा, त्यामध्ये तिन्ही गोष्टी येणार, महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक भूगोल. तर हा झाला तुमचा प्रिलिम्सचा सिलेबस. त्यानंतर बघा, आपल्याला GSला म्हणजे जेव्हा आपण मेन्ससाठी प्रिपेअर करतो तर आपल्याला जनरल स्टडीज आहे. तर जनरल स्टडीजमध्ये जनरल स्टडी 1, ठीक आहे, म्हणजे GS पेपर 1 मध्ये तुम्हाला भूगोल हा विषय आहे. तर त्यामध्ये तुम्हाला कुठला सिलेबस दिलाय बघा, हा मराठी भाषेचा, इंग्रजी भाषेचा पेपर, त्यानंतर हा निबंधाचा पेपर आणि हा आहे. ठीक आहे, हा जो पेपर आहे हा आहे तुमचा GS1चा. आता GS1 मध्ये तुम्हाला परत इथं दिलाय जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह, म्हणजे स्पेशल फोकस कशावर असणार आहे, तर तो महाराष्ट्रावर. मग यामध्ये त्यांनी सिलेबसमध्ये बघा, इथनं सुरू होते तुमचा बघा, जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये, त्यानंतर जागतिक प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण म्हणजे दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांसह, त्यानंतर जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीयक औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, त्यामध्ये दिलाय भारतासह. नंतर बघा, भूकंप, सुनामी, ज्वालामुखींची हालचाल, चक्रीय वादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना हे विचारलंय. भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान, महत्त्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये जसं जलाशय असतात, हिमनग असतात, त्यानंतर वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल, अशा बदलांचा परिणाम. तर म्हणजे इथून एवढं जो आहे तो तुम्हाला भूगोलचा ओव्हरऑल सिलेबस दिलेला आहे. तर आता बघा, जर आपण प्रिलिमचा सिलेबस रीड केला किंवा आपण मेन्सचा सिलेबस रीड केला तर आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येत नाही आहे की भूगोलचा अभ्यास करायचा किती, किंवा यामध्ये एक्झॅक्टली टॉपिक कुठले कुठले आहे आपल्याला हेही लक्षात येणार नाही. किंवा ओव्हरऑल जर तुम्ही विचार केला तर मग वाटणार की भूगोलचा सिलेबस तर फारच कमी आहे किंवा फारच छोटा आहे, कारण शॉर्टमध्येच दिला आहे. पण हा दिसते तेवढा शॉर्ट नाही आहे. तर आता आपण काय करू, याला प्रॉपरली डिकोड करू की एक्झॅक्टली याच्यामध्ये वाचायचं आपल्याला काय काय. तर तुमच्या एक लक्षात येत आहे का, बघा, आपल्याला त्यांनी भूगोलचे जे दिले आहे तर ते मध्ये काय काय दिलंय, एक त्यांनी दिलाय महाराष्ट्र, ठीक आहे, त्यानंतर दुसरा त्यांनी काय दिलंय, दुसरा दिलाय त्यांनी भारत, आणि तिसरा मुद्दा दिलाय जग. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल करायचं आहे.
जे स्टुडंट फक्त UPSC साठी प्रिपेअर करत आहे मराठी मीडियममधून, तर त्यांना मी सांगते की UPSCला फक्त भारत आणि जग आहे, UPSCला महाराष्ट्र नाही आहे, आणि MPSCला ॲडिशनल काय आहे, महाराष्ट्र. मग या सर्वांचा आपल्याला भूगोलचा अभ्यास करायचा आहे. पण कुठला कुठला भूगोल, तर यासाठीही त्यांनी रेफरन्स दिलाय. बघा, त्यांनी काय म्हटलं होतं की तुम्हाला प्राकृतिक भूगोल करायचा आहे, आठवते का? त्यानंतर इथे होतं एक सामाजिक भूगोल, किंवा आपण आता मी त्याला दुसरं नाव लिहिते, मानवी भूगोल. म्हणजेच आर्थिक भूगोल आणि सामाजिक भूगोल असे जे त्याला दिले होते, तर त्यासाठी मी कुठला शब्द यूज केला, मानवी भूगोल. म्हणजे आपल्याला या दोन ब्रांचेस यांचा अभ्यास करायचा आहे. कशाच्या संदर्भात? महाराष्ट्राच्या संदर्भात, भारताच्या संदर्भात आणि जगाच्या संदर्भात. तर आता मी सुरुवातीला तुम्हाला हेच सांगते की भूगोल म्हणजे काय असते. बघा, आपण अगदी डिटेलमध्ये बघू, बेसिक कन्सेप्ट आपले लक्षात राहायला पाहिजे. मग आता भूगोल म्हणजे काय, तर आपल्याला सर्वांना माहित आहे की भूगोल ही एक असा विषय आहे किंवा हे अशी विज्ञानाची एक शाखा आहे की ज्यामध्ये पर्टिक्युलरली पृथ्वीचा किंवा विश्वामध्ये असलेल्या वेगवेगळ्या ज्या किंवा आपण ज्याला म्हणतो खगोलीय गोष्टी यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे आपण त्याला काय म्हणणार, भूगोल. येत्या लक्षात. मग या व्यतिरिक्त बघा दुसरा पण तुम्हाला एक विषय, तो म्हणजे पर्यावरण. येते का लक्षात? मग आता पर्यावरण आणि भूगोल यामध्ये डिफरन्स काय आहे, तर बघा एक सिंपल आहे. आपण काय म्हणणार की जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, अगदी आपण पृथ्वीपर्यंतच येऊ म्हणजे एक्झाम्पल, कारण तेव्हा तुम्हाला व्यवस्थित लक्षात येणार. तर जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, तर पृथ्वीची निर्मिती होत असताना पृथ्वीवर अनेक घटक तयार झाले. मग त्यामध्ये जमीन तयार झाली, त्यामध्ये पाणी तयार झालं, त्यामध्ये वायू तयार झाले, त्या का मोठे मोठे पर्वत तयार झाले, पहाड तयार झाले, नदी तयार झाली, जंगल तयार झाले. मग ह्या जेव्हा गोष्टी तयार झाल्या, तर ह्या तयार होण्याची पण एक प्रोसेस आहे. येत्या का लक्षात? एका दिवसात तयार झालेल्या गोष्टी नाही आहे, मग त्यांची ही प्रक्रिया आहे. मग ह्या गोष्टी तयार होत असताना काही विशिष्ट घटक असणार ज्यांनी तयार केले, ते देखील आहे. प्लस जेव्हा ह्या गोष्टी मग तयार झाल्या तेव्हा त्यांचे काही पॉझिटिव्ह आणि त्यांचे काही निगेटिव्ह पण असणार. म्हणजे काही वेळेस ते सकारात्मक परिणाम किंवा फायदा करून देतात, काही वेळेस त्याचे निगेटिव्ह पण असणार. तर आता हे जे रॉली किंवा एक जनरली आपण विचार केला, तर ही जी पृथ्वी तयार झाली आहे किंवा पृथ्वीवर जे वेगवेगळे घटक तयार झाले आहे त्याचा जो आपण अभ्यास करतो त्याला आपण म्हणणार भूगोल. येत्या का लक्षात? सिंपल जर तुम्हाला सांगायचं झालं तर. मग पर्यावरण म्हणजे काय, तर पर्यावरण म्हणजे असा फॅक्टर की ज्यामध्ये आता पर्टिक्युलरली आपण सजीव आणि निर्जीव या गोष्टींचा विचार करणार. मग सजीव आणि निर्जीव गोष्टी म्हणजेच काय, तर हे जे माती, हवा, पाणी ह्या ज्या गोष्टी तयार झाल्या, प्लस जे वनस्पती आहे, जे प्राणी आहे, जे सजीव घटक आहेत ते जे तयार झाले आणि यांच्यामध्ये होणाऱ्या क्रिया ह्या कशा पद्धतीच्या असतात त्याचा अभ्यास करतो तो म्हणजे पर्यावरणमध्ये. येते का लक्षात? त्यामुळे बघा आता जवळपास हे दोन विषय असे आहे की ज्यामध्ये तुम्हाला बराचसा सिलेबस हा सेम दिसणार. काही सिलेबसचे काही टॉपिक असे आहेत जे तुम्हाला भूगोलमध्येही दिसतील आणि जे तुम्हाला पर्यावरणमध्येही दिसतील. मग त्यामध्ये फरक काय आहे, तर फरक हाच आहे की इथं आपण जैविक घटक म्हणजे सजीवांना पर्यावरणीय भाषेत आपण काय म्हणतो, जैविक घटक. तर इथं आपल्याला जैविक घटकांचा अभ्यास दिसून येणार की जैविक घटकांचा प्राकृतिक घटकांसोबत असलेला जो संबंध आहे तो. इथे मात्र आपल्याला कंपल्सरी प्राकृतिक गोष्टींवरच फोकस करायचा आहे. इथे आपण जैविक गोष्टींवर फोकस करत नाही. तर याला आपण म्हणणार भूगोल. मग आता बघा, जेव्हा आपण भूगोलचा अभ्यास करतो किंवा आता पृथ्वीवर असंख्य गोष्टी आहे, मग एवढ्या सगळ्या असंख्य गोष्टींचा आपण अभ्यास करतो, तर मग हा अभ्यास एकदम सिंपल असणार आहे का? नाही. तर मग भूगोलच्या बघा यासाठी जर आवाका खूप मोठा आहे तर भूगोल या विषयाच्या वेगवेगळ्या ब्रांचेस तयार केल्या गेल्या किंवा भूगोलच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. मग या ब्रांचेसपैकी सर्वात महत्त्वाची किंवा आपल्याला जे सिलेबसमध्ये आहे त्यापैकी कुठली ब्रांच आहे, तर बघा एक म्हणजे वर लिहिते मी, जो भूगोल या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्या दोन महत्त्वाच्या शाखा आपल्याला दिलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाची आहे ते म्हणजे एक प्राकृतिक भूगोल. ती कुठली आहे? प्राकृतिक भूगोल. आणि एक जी शाखा असणार आहे ती असणार आहे मानवी भूगोल. बघा अशा दोन शाखा असणार आहे. मग आता बघा प्राकृतिक भूगोल म्हणजेच काय, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीवर आपल्याला ज्या काही गोष्टी दिसणार किंवा विश्व जे आपल्याला दिसते किंवा इतर ग्रह जे आपल्याला दिसते याचा जर आपण अभ्यास करतोय किंवा यावर ज्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत किंवा यावर जे वेगवेगळे घटक आहेत त्याचा जो आपण अभ्यास करतोय तो म्हणजे झाला प्राकृतिक भूगोल.
येत्या लक्षात, यामध्ये कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप येणार नाही. ओरिजिनली जी पृथ्वी तयार झाली विदाऊट ह्युमन, ती ज्या पद्धतीने आहे किंवा ज्या पद्धतीने त्या सर्व घटना घडतात त्यांचा अभ्यास आपण कुठे करणार, प्राकृतिक भूगोलमध्ये. मग याच्या अपोजिट काय येणार, मानवी भूगोल. आता बघा नावातच आहे मानव, म्हणजेच काय, मग आता बघा जेव्हा मानवाची निर्मिती झाली तर मानवाच्या निर्मितीमुळे पृथ्वीवरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये थोडंफार मॉडिफिकेशन झालं किंवा थोडंफार अल्टरेशन झालं. म्हणजेच काय, तर पृथ्वीवर असलेल्या ज्या काही घटना आहेत त्याचा परिणाम मानवावर झाला, पण त्याच पद्धतीने मानवांच्या काही क्रियांचा परिणाम देखील पृथ्वीवर झालेला आहे. मग तो सकारात्मकही असू शकतो किंवा नकारात्मकही असू शकतो. तर मग सिंपल आहे, पृथ्वीवर असलेल्या घटनांचा अभ्यास जर का आपण करतोय तर तो झाला प्राकृतिक भूगोल. आणि पृथ्वीवर घडणाऱ्या अशा घटना ज्यांमध्ये मानवी हस्तक्षेप आहे, त्यामध्ये काय असणार आहे, मानवी हस्तक्षेप असणार आहे, अशा सर्व गोष्टींना मग आपण काय म्हणणार, मानवी भूगोल. येत्या लक्षात. तर अशा दोन महत्त्वाच्या शाखा आपल्याला अभ्यासाचे आहे, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. मग आता बघा, जसं मी तुम्हाला आताच म्हटलं की प्राकृतिक भूगोल जे आहे, तर मग प्राकृतिक भूगोलमध्ये तर असंख्य गोष्टी आहे, मग त्याचा पर्टिक्युलरली आपण अभ्यास कसा करायचा. तर आता मला सांगा, जर मी तुम्हाला एक ब्रॉडली असा प्रश्न विचारला, एक जनरलाइज्ड, की मला सांगा पृथ्वीवर तुम्हाला एक मेजरली किंवा एक जनरली की पृथ्वीवर तुम्हाला काय काय दिसतात किंवा पृथ्वीवरचे महत्त्वाचे घटक कुठले कुठले आहे. तर एक सिंपल आपण काय म्हणणार की पृथ्वीवर महत्त्वाचे तीनच गोष्टी आहे. कुठल्या कुठल्या, जमीन आहे पृथ्वीवर, पृथ्वीवर पाणी आहे आणि पृथ्वीवर काय आहे, हवा आहे. असं म्हणतो ना आपण की पृथ्वी ओव्हरऑल तीन गोष्टींनी तयार झालेली आहे, जमीन, पाणी आणि हवा. मग आता बघा, आपण पण काय करणार, याच आधारावर प्राकृतिक भूगोलचं परत ब्रांचेस करणार. म्हणजे हे जे प्राकृतिक भूगोल आहे याच्या आता काय होणार, परत ब्रांचेस होणार. मग आता बघा, फक्त जर का आपण जमिनीचा अभ्यास करणार आहेत तर मग जमीन आपण इकडे टाकू. ठीक आहे, जमीन म्हणजेच काय की जो भूखंडीय भाग आपल्याला दिसून येतो तो. त्यानंतर आपण पाणीचा अभ्यास करू. ठीक आहे, पाणी रिलेटेड फॅक्टरचा. आणि त्यानंतर मग आपण कशाचा अभ्यास करणार आहे, हवा रिलेटेड फॅक्टरचा. असा आपण अभ्यास करतोय. तर मग आता मला सांगा, याला जर भौगोलिक भाषेत म्हणायचं झालं तर जो किंवा भूगोलाची जी शाखा जी फक्त कशावर फोकस करते, जो जमिनीचा पार्ट आहे किंवा जो जमिनीचा अभ्यास करणारी जी शाखा आहे त्या शाखेला मग भौगोलिक भाषेमध्ये आपण म्हणतो भूगर्भशास्त्र. त्याला आपण काय म्हणणार, भूगर्भशास्त्र. म्हणजे याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो जिओमॉर्फोलॉजी. येत आहे का. आता बघा, ही भूगोलाची अशी ब्रांच असणार आहे जी पर्टिक्युलरली जिचा फोकस कशावर असणार आहे, तर हा असणार आहे जमिनीच्या रिलेटेड अभ्यास, म्हणजेच काय, भूगर्भशास्त्र. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट कुठली आहे, नेक्स्ट आहे पाणी. आता पाणी रिलेटेड जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्याला भौगोलिक भाषेत म्हटल्या जात असते सागरशास्त्र. इथे लक्षात, म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार, ओशनोग्राफी. आणि भूगोलाची एक अशी शाखा जी कशाचा अभ्यास करणार, जी पर्टिक्युलरली हवा रिलेटेड फॅक्टरचा अभ्यास करणार, म्हणजेच याला आपण काय म्हणणार मग, हवामानशास्त्र. म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो क्लायमेटोलॉजी. बघा, तर आता तुम्हाला प्राकृतिक भूगोलमध्ये अशा गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच बघा, भूगोलचा एक जो पार्ट असणार आहे तो असणार आहे प्राकृतिक भूगोल. या प्राकृतिक भूगोलमध्ये तुम्हाला तीन गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, भूगर्भशास्त्र, सागरशास्त्र आणि हवामानशास्त्र. जे तिन्ही शास्त्र आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. आता एक जनरली लक्षात आलं का तुमच्या, याचा अभ्यास म्हणजे काय, हवामानशास्त्र म्हणजे हवाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, सागरशास्त्र म्हणजे पाणी रिलेटेड अभ्यास आपल्याला करायचा आहे. सागरशास्त्र का म्हणते याला, कारण आपण काय म्हणतो की पृथ्वीवर पाण्याचा सर्वात मोठा स्रोत किंवा सर्वात जास्त पाणी कुठल्या माध्यमात उपलब्ध आहे, तर महासागर, समुद्रांमध्ये, म्हणून आपण त्याला जनरली सागरशास्त्र म्हणतो. आणि हे झालं भूगर्भशास्त्र. मग आता सेम इकडे बघा, मानवी शास्त्र आहे. तर मग मला सांगा, मानवाच्या रिलेटेड किंवा मानवी हस्तक्षेपाच्या रिलेटेड कुठल्या कुठल्या गोष्टी होणार आहे. तर ह्या ज्या आपल्याला सिलेबसमध्ये दिलेल्या होत्या बघा, एक असणार आहे आर्थिक गोष्टी. असणार आहे ना, की आर्थिक गोष्टी म्हणजे काय, की पृथ्वीवरच्या अशा काही गोष्टी की ज्यामुळे मानवाला आर्थिक फायदा होतो. जसं एक सिंपल मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते, मायनिंग. मायनिंग म्हणजे काय, तर पृथ्वी जेव्हा तयार होत होती तर तेव्हा पृथ्वीच्या आतमध्ये अनेक खनिजे तयार झाले.
किंवा खनिजांपासून पृथ्वी तयार झाली. मग ह्या खनिजांना मानव काय करतो, ह्या खनिजांना मानव एक्स्ट्रॅक्ट करतो, त्याचं खनन करतो आणि त्याचा एक आर्थिक फायद्यासाठी त्याचा बिझनेस करतो, व्यापार करतो, आपण विकतो ना, किंवा त्याचा यूज करतो. सिंपल जर म्हणायचं झालं तर हे कुठलं झालं मग आर्थिक फायद्यासाठी केले गेलेला मानवी हस्तक्षेप. तर मग हे काय येणार, तर हा झाला आर्थिक भूगोल. तुम्हाला सिलेबसमध्ये दिसला असेल. अदरवाईज बघा याचा नेक्स्ट येते तो म्हणजे सामाजिक भूगोल येते ना. आता सामाजिक भूगोल म्हणजे काय बघा, आता सामाजिक गोष्ट किंवा ज्याला आपण ज्या ठिकाणी आपण म्हणणार की सोसायटी रिलेटेड जेही सब्जेक्ट असतात तर त्यामध्ये महत्त्वाचा भाग कुठला असतो की तुमचा समाज कसा तयार झालेला आहे. येत्या लक्षात. आता समाजाचा अभ्यास करत असताना समाजाच्या रिलेटेड सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे संस्कृती. कुठल्याही समाजाची ओळख ही त्या समाजाच्या संस्कृतीवर डिपेंड असते, कल्चरवर डिपेंड असते. आणि कल्चरमध्ये काय येणार तर बघा, कल्चरमध्ये मेनली गोष्टी असतात की तुमची वेशभूषा कशी आहे ना, तुमची भाषा कशी आहेत, किंवा तुमचे अन्न पदार्थ जे असतात क्युझिन ते कशा प्रकारचे आहे, ह्या सर्व गोष्टी संस्कृतीमध्ये येतात. आता मला सांगा, ह्या सर्व गोष्टी जेव्हा तयार होत होत्या तेव्हा भौगोलिक घटक हे महत्त्वाचे कन्सिडर केले जात होते की नाही. मला सांगा, ज्या ठिकाणचं हवामान उष्ण आहे म्हणजे तापमान जास्त असते त्या ठिकाणची वेशभूषा ही तुम्हाला एक पांढरे कपड्यांचा इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये जास्त दिसणार. इव्हन तुम्ही विदर्भ बघा, महाराष्ट्रामध्ये विदर्भातले जे लोक आहे हे पर्टिक्युलरली तुम्हाला पांढरे, जर पारंपरिक वेशभूषा सांगायचं झालं तर ते धोती किंवा ज्याला आपण एक सदरा म्हणतो ते कपडे घालताना दिसतात, किंवा पांढरी टोपींचा वापर करताना दिसतात. का बरं, कारण ओव्हरऑल महाराष्ट्र हा उष्ण प्रदेश आहे. उष्ण प्रदेश असल्यामुळे पांढऱ्या कपड्यांची इन्व्हॉल्वमेंट तिथे जास्त आहे. येत्या का लक्षात. किंवा तुम्ही बघा, जे अमेरिकासारखे युरोपसारखे देश आहे तर त्यांच्या क्युझिनमध्ये, त्यांच्या अन्नपदार्थांमध्ये बघा अशा गोष्टींची इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे ज्याने उष्णता वाढते किंवा जे हीट आहे. त्याच्याच अपोजिट जर आपण आपला महाराष्ट्राचा विचार केला किंवा भारताचा विचार केला तर बघा आपल्या इथे ताक, दही अशा पदार्थांचा समावेश जास्त आहे. का बरं, कारण ही कुलिंग इफेक्ट देणार आहे, ही शरीराची उष्णता काय करतात, कमी करतात. तर ओव्हरऑल समाजाची जी संस्कृती तयार झाली आहे ते तेथील भौगोलिक घटकांच्या आधारावर तयार झालेली आहे. तर मग अशा भूगोलला आपण कुठला म्हणणार, सामाजिक भूगोल. किंवा ह्या सर्व गोष्टी कशामध्ये इन्क्लूड होणार मग सामाजिक भूगोलमध्ये, की भौगोलिक फॅक्टरमुळे कशा पद्धतीने समाजाच्या रचनेवर परिणाम झालेला आहे. तर आपल्याला सिलेबसमध्ये हे दोन्ही दिले होते, आर्थिक भूगोल आणि सामाजिक भूगोल. येत्या लक्षात. तर असा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे बघा, भूगोलचा अभ्यास करताना तुम्हाला दोन घटक येणार आहे, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. मग जिथे मानवी हस्तक्षेप असणार आहे तो झाला मानवी भूगोल, आणि जिथे मानवी हस्तक्षेप नसणार तो झाला प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलच्या परत आपल्याला किती शाखा बघायच्या आहे तर बघा, भूगर्भशास्त्र, सागरशास्त्र आणि हवामानशास्त्र यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर मानवी भूगोलमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे तर आर्थिक भूगोल, ज्या ठिकाणी आर्थिक गोष्टी इन्व्हॉल्व असणार. आणि त्यानंतर करायचा आहे सामाजिक भूगोल, जे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं असणार. मग आता हे सर्व करत असताना याचा आपल्याला सिलेबसमध्ये कसा यूज आहे बघा. तर आता जेव्हा आपण अभ्यास करणार किंवा भूगोलचा अभ्यास आपण स्टार्ट करणार तर तेव्हा आपण स्टार्टिंगला प्राकृतिक भूगोलचा स्टडी करतो. ठीक आहे. मग आता प्राकृतिक भूगोलचा अभ्यास करत असताना किंवा त्यानंतर मग आपण कशाचा अभ्यास करणार, मानवी भूगोलचा अभ्यास करणार. येत्या लक्षात. मग प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल यांचा अभ्यास करत आहे म्हणजेच काय तर आता बघा, कुठल्याही जर सब्जेक्टचा आपण अभ्यास करत असतो तर तेव्हा आपण त्याची बेसिक संकल्पना समजून घेतो. तर मग हे झालं बेसिक संकल्पना. जेव्हा आपण प्राकृतिक भूगोलचा अभ्यास करणार तर त्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार, बेसिक संकल्पनेचा. म्हणजे जे आपल्याला भूगर्भशास्त्र दिलं आहे, हवामानशास्त्र दिलं आहे, सागरशास्त्र दिलं आहे, तर त्यामध्ये ज्या बेसिक संकल्पना आहेत त्याचा आपण इथे अभ्यास करणार. येते लक्षात. मग त्याचा अभ्यास केल्यानंतर मग आपण काय करणार तर ह्या ज्या संकल्पना आपण इथे वापरलेल्या आहे ह्या सर्व संकल्पना आपल्याला भारतामध्ये कुठे कुठे आढळून येतात याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे कशाच्या रेफरन्सने करायचा आहे, भारताच्या रेफरन्सने. त्यामुळे मग आपला अभ्यास सुरू होणार भारताचा भूगोल. म्हणजे स्टार्टिंगला आपण कशाचा अभ्यास करणार, प्राकृतिक भूगोलचा, त्यानंतर मानवी भूगोलचा. हे झाल्यानंतर याच संकल्पना भारतामध्ये कुठे कुठे आढळून येतात किंवा भारतामध्ये अशा कुठल्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत ते जेव्हा आपण समजतो म्हणजे आपण अभ्यास कशाचा करणार, भारताच्या भूगोलचा. आणि त्यानंतर लास्टमध्ये बघा सेम मग आपण कशाच्या रेफरन्सनी करणार, महाराष्ट्र रेफरन्सनी. म्हणजे मग आता सेम गोष्टी महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहे. म्हणजेच तुम्ही लास्टमध्ये कशाचा अभ्यास करणार तर तुम्ही लास्टमध्ये महाराष्ट्र भूगोलचा अभ्यास करणार.
ठीक आहे, तर असा तुमचा सिक्वेन्स असणार आहे. आता मी तुम्हाला समजून सांगते बघा बेसिक. आता यामध्ये काय येणार, सपोज आपण प्राकृतिक भूगोल शिकतोय, प्राकृतिक भूगोलमध्ये आपण जिओमॉर्फोलॉजी शिकतोय, भूगर्भशास्त्र आपण शिकतोय, तर मग तिथे आपण कुठले टॉपिक शिकणार, तर बघा तिथे सुरुवात होणार आपली विश्वपासनं. येते लक्षात, किंवा मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडवरच दाखवते. बघा प्राकृतिक भूगोलमध्ये आपल्याला काय आहे, तर प्राकृतिक भूगोलमध्ये आपलं सुरू होणार, म्हणजे आपला जो स्टार्ट आहे तो स्टार्ट सुरू होणार आपलं भूगर्भशास्त्रपासनं. ठीक आहे, जिओमॉर्फोलॉजी. मग भूगर्भशास्त्रामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर इथनं आपण सुरू करतो विश्वपासून. स्टार्टिंग कुठे होणार आपली विश्वपासून, की सुरुवातीला संपूर्ण विश्व काय असतात, विश्वाची डेफिनेशन काय आहे. मग त्यानंतर विश्वाबद्दल शिकल्यानंतर आपल्याला विश्व रिलेटेडच काही सिद्धांत आहे, म्हणजेच युनिवर्सच्या थिअरी आहे आपल्याला. मग थिअरी म्हणजे काय, तर बघा आता ह्या थिअरी फार डिटेलमध्ये तुम्हाला नाही आहे. जनरली तुम्हाला कुठल्या कुठल्या थिअरी कुठल्या शास्त्रज्ञांनी दिलेला आहे एवढंच विचारतात. तुम्हाला एक बेसिक लॉजिक पाहिजे की विश्व कसं तयार झालं, त्या लक्षात. तर याबद्दलचा आपल्याला थेअरींचा अभ्यास करायचा आहे. मग थेअरीचा अभ्यास करत असताना आपण कशा कशाचं बघतो, विश्व रिलेटेड थेअरी. तर बघा यामध्ये पण परत 2 प्रकार येतात. एकाला आपण म्हणतो मॉडर्न थेअरी आणि एकाला आपण म्हणतो क्लासिकल थेअरी. ठीक आहे, मॉडर्न थेअरी आणि क्लासिकल थेअरी यामध्ये डिफरन्स काय आहे, तर यामध्ये एक सिम्पलच डिफरन्स आहे की जिथे आपण कंपॅरिझन करणार. बघा सुरुवातीला जेव्हा विश्वबद्दल अभ्यास केला जायचा तर तेव्हा टेक्नॉलॉजी ही फारशी डेव्हलप नव्हती. टेक्नॉलॉजी डेव्हलप नसली आणि खूप सगळे ज्याला आपण म्हणतो की मॅथमॅटिक्स एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं किंवा आपल्याकडे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट नव्हते. तर तेव्हा एक जनरल अझम्पशन करून किंवा जे काही अनुभव येत आहे, ज्या गोष्टी दिसत आहे त्यावरून एक अझम्पशन क्लिअर केलं जायचं की पृथ्वी अशी अशी असणार किंवा विश्व असं असं असणार. मग ह्या ज्या आधी तयार केलेल्या गोष्टी आहेत त्यांना आपण क्लासिकल थेअरी म्हणू. त्यानंतर मग आपल्याला येणार ते म्हणजे मॉडर्न थेअरी. मग मॉडर्न थेअरी म्हणजे काय, मग हळूहळू गोष्टी क्लिअर होत गेल्या, हळूहळू नवीन नवीन सायंटिफिक गोष्टींचा शोध लागत गेला, टेक्नॉलॉजी आली किंवा इन्स्ट्रुमेंट्स आले, त्याच्या बेसिसवर मग ज्या थेअरी दिल्या गेल्या त्याला आपण म्हणणार मॉडर्न थेअरी. आता बघा इथे मी शॉर्ट सांगते तुम्हाला, फार डिटेल नाही. तर विश्व थेअरीमध्ये तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की विश्वाच्या थेअरी कोणी कोणी दिल्या, त्यांची नावं, एवढंच तुम्हाला विचारतात. त्यानंतर मग विश्वानंतर मग आपण येणार आपल्या सूर्यमालावर. येत्या लक्षात, सूर्यमाला म्हणजेच काय, ज्याला आपण सोलर सिस्टीम इंग्लिशमध्ये म्हणतो. मग आता आपल्याला इथे 8ही ग्रहांचा अभ्यास करायचा आहे, कारण आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहे, 8 ग्रह आहे. मग या 8 ग्रहांबद्दल आपल्याला बेसिक माहिती बघायची आहे. बेसिक कुठल्या की किती ग्रह आहे, मग सर्वात लहान ग्रह कुठला आहे, सर्वात मोठा ग्रह कुठला आहे, किती ग्रहांना उपग्रह आहे, आणि प्रत्येक ग्रह सूर्याभोवती किती वेळात एक फेरी पूर्ण करतो, म्हणजेच त्याचा परिभ्रमण आपल्याला बघायचा आहे, त्याचं परिवलन आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर तुम्हाला माहित असेल की प्रत्येक ग्रह हा म्हणजे अशा आकाराचा जरी असला पण तसा तो टिल्ट झालेला आहे. टिल्ट म्हणजे काय की असा उभा नाही आहे, तो असा थोडासा झुकलेला आहे. मग याला आपण ॲक्सिस म्हणणार. मग हा ॲक्सिस आहे तो हा टिल्ट आहे, तर मग ॲक्सियल टिल्ट किती आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. मग आपल्याला सूर्यमालेमध्ये 8 ग्रहांबद्दल ही माहिती बघायची आहे. आणि त्यामध्येच आपले एक बेसिक कन्सेप्ट पण येणार की उपग्रह कशाला म्हणायचं, ग्रह कशाला म्हणायचं, म्हणजे या खगोलीय गोष्टींची जी नावं आहेत ते पण आपल्याला 1 बाय 1 बघायची आहे. त्यानंतर बघा सूर्यमाला बघितल्यानंतर मग आपण येणार आपल्या पृथ्वीवर. येत आहे म्हणजे आपला अभ्यास कशाचा सुरू होणार, पृथ्वीचा. मग पृथ्वीचा अभ्यास सुरू झाल्यानंतर सर्वात आधी तर आपल्याला बघायचं आहे की पृथ्वीची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली. आधी तर महत्त्वाचं हेच आहे की पृथ्वीची निर्मिती कशी झाली. मग याबद्दल आपल्याला काही थेअरी आहे त्या आपल्याला बघायच्या आहे. त्यानंतर पृथ्वीचा एकच महत्त्वाचा उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र. आता हा चंद्र कसा तयार झाला त्याबद्दलही आपल्याला काही थेअरी बघायची आहे. मग पृथ्वीची उत्पत्ती झाली, चंद्र झाला की त्यानंतर मग आपल्याला बघायचं आहे बेसिक ज्या गोष्टी आहेत पृथ्वीच्या गती रिलेटेड त्या आपल्याला बघायच्या आहे. म्हणजेच आपल्याला इथं काय बघायचं आहे, पृथ्वीची गती, दॅट इज मोशन ऑफ अर्थ. आता पृथ्वीची गती म्हणजे काय, तर आपण म्हणणार की पृथ्वीचा आकार कसा आहे. मग पृथ्वीचा आकार जर का जिओइड असेल, जिओइड शेप म्हणतो ज्याला जनरली आपण सर्क्युलर कन्सिडर करणार, तर मग पृथ्वी जर का गोल आहे तर ती एका ठिकाणी स्थिर आहे का, तर नाही. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सोबतच सूर्याभोवती फिरत आहे. तर मग परिवलन आणि परिभ्रमण काय असते आणि याचे परिणाम काय होणार आहे, स्वतःभोवती फिरण्याचे परिणाम काय आहे, सूर्याभोवती फिरण्याचे परिणाम काय आहे, हे पण यामध्येच येणार. सोबतच ग्रहणे हा कन्सेप्ट पण यामध्येच येणार की पृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिवलनमुळे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण सारखे कन्सेप्ट आहे तेही इथे येणार. त्यानंतर बघा तुम्हाला आणखीन एक कन्सेप्ट आहे दक्षिणायन, उत्तरायन
आहे ना. म्हणजेच काय की आपण म्हणतो ना, कधी कधी पृथ्वी ही सूर्याच्या जवळ असते, कधी कधी पृथ्वी ही सूर्यापासून दूर जाते, त्यानुसार पृथ्वीवरचं तापमान कमी जास्त होत जाते. तर हा कन्सेप्ट देखील आपल्याला इथे बघायचा आहे. मग पृथ्वीची गती झाल्यानंतर मग आपला पृथ्वीचा अभ्यास सुरू होणार की पृथ्वीवर ज्या गोष्टी आहे. मग पृथ्वीवरच्या गोष्टींचा अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे पृथ्वीवरच्या गोष्टींना लोकेट करणं आहे ना, की कुठली गोष्ट कुठं आहे हे दाखवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण काय केलं आहे, तर त्यासाठी आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त ड्रॉ केले आहे पृथ्वीवर. तर अक्षवृत्त रेखावृत्त हा कन्सेप्ट आहे तुम्हाला. मग अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताचा कन्सेप्ट केल्यानंतर याच्याच आधारावर किंवा याचाच वापर आपण कशासाठी केला आहे, तर याचाच वापर आपण टाईम आणि डेट सेव्ह करण्यासाठी डेट कन्सिडर करण्यासाठी केला आहे. म्हणजे आपण जे दिनांक तारीख जी आपण ठरवतो त्याच्यासाठी, आणि महत्त्वाचं आहे वेळ, आपण वेळ जी ठरवतो तर त्यासाठी. तर मग याचा वापर करून वेळ कसे केले जाते किंवा डेट कसं असते हे टॉपिक आपल्याला बघायचे आहे. याच्याच बेसिसवर तुम्हाला काही न्यूमरिकल्स देखील येतात. न्यूमरिकल हे फार बेसिक असतात की या ठिकाणी एवढे वाजले आहेत मग त्या ठिकाणी किती वाजणार अशा टाईपचे. तर तो पण फॅक्टर तुम्हाला इथे बघायचा आहे. मग आता बघा, अक्षरवृत्त रेखावृत्त झाल्यानंतर मग तुम्हाला काय आहे, तर त्यानंतर मग तुम्हाला पृथ्वीवरचे जे खंड आहेत त्या रिलेटेड सिद्धांत आहेत, म्हणजे थिअरी आपल्याला करायचे आहे. तर मी सिंपल याला लिहिणार खंड लिमिटेड सिद्धांत म्हणजेच थिअरी. म्हणजेच काय, आता बघा पृथ्वी कशी तयार झाली, पृथ्वीची उत्पत्ती याचा तर आपण शोध लावला किंवा याच्या रिलेटेड जर आपण थिअरीचा अभ्यास केला, पण तो अभ्यास केल्यानंतर ठीक आहे की पृथ्वी अशी तयार झाली, पण तयार झाल्यानंतर आपल्याला पृथ्वीवर वेगवेगळे खंड दिसत आहेत, वेगवेगळे महासागर दिसत आहेत. तर हे एक्झॅक्टली कसे तयार झाले याच्या आपल्याला मग थिअरी आहे. मग यामध्ये तुम्हाला टोटल अशा 4 थिअरी असणार आहेत ज्या तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर या 4ही थिअरींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला बघा भूखंड अपवहनाचा सिद्धांत येणार, सागर तळ प्रसरण सिद्धांत येणार. तर अशा 4 थिअरी आपल्याला इथे बघायच्या आहे. मग थिअरी झाल्यानंतर म्हणजेच काय, तर इथपर्यंत आपण एवढं क्लिअर होणार की पृथ्वी तयार कशी झाली. पृथ्वी तयार झाल्यानंतर पृथ्वीवर जे आपल्याला महासागर आणि खंड दिसत आहेत तर हे महासागर आणि खंड कसे तयार झाले. पण जेव्हा आपण हे शिकणार खंड आणि महासागरांची निर्मिती, तेव्हा आपल्याला लक्षात येणार की पृथ्वीवर काही हालचाली होत असतात. हालचाली म्हणजे काय, तर पृथ्वीवर काही घटना ज्या आहेत तर त्या कंटिन्युअसली होत राहतात. काही प्रोसेस ज्या आहेत त्या कंटिन्युअसली होत राहतात आणि त्याचा परिणाम आहे जो आपल्याला पृथ्वीवर दिसून येतो. तर या हालचाली आपल्याला शिकायच्या आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं येणार आहे ते म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी. म्हणजे परत तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे, तर परत तुम्हाला अभ्यास करायचा आहे भूकंपाचा आणि ज्वालामुखीचा. हे महत्त्वाच्या प्रक्रिया आहे. ह्या बघितल्यानंतर बघा, मग ह्या मेजर प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला आणखी बघायचं आहे की पृथ्वीवर जेव्हा एखादी गोष्ट तयार होते किंवा पृथ्वीच्या आतमध्ये बघा एक टॉपिक आपण मिस केला. पृथ्वीची उत्पत्ती बघितल्यानंतर, पृथ्वीची गती वगैरे बघितल्यानंतर इथे एक टॉपिक आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे पृथ्वीचे अंतरंग. इंटेरियर ऑफ अर्थ. अंतरंग म्हणजे काय, किंवा नंतर लिहिलं तरी चालते की पृथ्वी आतमधून कशी आहे. आता एकदा पृथ्वी तयार झाली तर पृथ्वी तयार झाल्यानंतर पृथ्वीच्या वर आपल्याला काय दिसते, भूखंड आणि महासागर. तर हे कसे तयार झाले या रिलेटेड आपल्याला थिअरी आहे. पण मग पृथ्वीच्या आतमध्ये नेमकं काय आहे तर याचा देखील आपल्याला अभ्यास आहे. तर ते आपल्याला टॉपिक येतो पृथ्वीच्या अंतरंगामध्ये. मग आपण पृथ्वीचा अंतरंग बघितल्यानंतर बघा पृथ्वीच्या आतमध्ये ज्या काही हालचाली होत आहेत त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसून येतो. म्हणजे त्यामधूनच बघा मग तुम्हाला वेगवेगळ्या पर्वतांची निर्मिती झालेली दिसून येणार. येत्या लक्षात. मग आपल्याला पर्वत आहे इथे, मग पर्वतांचे प्रकार देखील आपल्याला अभ्यासाचे आहेत. ठीक आहे, मग इथे हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. मग सोबतच बघा ह्या ज्या सर्व हालचाली होत राहतात, म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये काही कंटिन्युअसली हालचाली होत राहतात किंवा काही प्रोसेस होत राहतात, मुवमेंट होत राहतात, त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. मग त्यामुळे पृथ्वीवर वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती झाली आहे. तर हे भूरूपे देखील आपल्याला बघायचे, म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये म्हणणार लँडफॉर्म. मग आपल्याला वेगवेगळे लँडफॉर्म पण बघायचे आहे. पण हे लँडफॉर्म बघत असताना परत इथं आणखी आपल्याला काही प्रोसेस ज्या प्रक्रिया कंटिन्युअसली पृथ्वीवर असतात त्या बघायचं आहे. ज्यामध्ये तुमचं काय येणार, इरोजन प्रोसेस येणार, त्यानंतर वेदरिंग प्रोसेस येणार, त्यानंतर डिपोजिशन प्रोसेस येणार आहे ना, निक्षेपण, संचयन,
त्यानंतर क्षरण, हे जे आपण म्हणतो, तर ह्या प्रोसेस आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहे. आणि त्यामुळे तयार होणारी जी भूरूपे आहे, म्हणजे वेगवेगळे पर्वत आहेत, वेगवेगळे पठारं आहेत, मैदानी प्रदेश तयार होत आहेत, वाळवंट तयार होत आहेत, तर ही जी भूरूपे तयार होत आहेत यांचा देखील आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. तर असा सर्व जो सिलेबस असणार आहे, हा सिलेबस असणार आहे तुमचा भूगर्भशास्त्रांचा. म्हणजे एवढा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे? भूगर्भशास्त्रामध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट सुरू होणार सागरशास्त्र. मग आता सागरशास्त्रामध्ये काय काय येणार? तर बघा, सिंपल आहे. सागरशास्त्र म्हणजे पाण्याचा अभ्यास. मग पाण्याचा अभ्यास करत असताना आधी तर आपल्याला बेसिक कन्सेप्टच इथे असणार. बेसिक कन्सेप्ट कुठले आहे? तर समुद्र कशाला म्हणायचा, खाडी कशाला म्हणायची, नदी कशाला म्हणायची, तर हे कन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला सागरशास्त्र म्हणजेच पाणी, तर या पाण्याचे जे गुणधर्म असणार आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. मग पाण्याचं गुणधर्म म्हणजे काय? तर पाण्याला एक पर्टिक्युलर टेम्परेचर असणार आहे, पाण्याला एक पर्टिक्युलर सॅलिनिटी म्हणजे पाण्याची एक क्षारता असणार आहे, तर त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळेच पाण्याला एक डेन्सिटी, घनता येणार आहे, तर त्याचा देखील अभ्यास करायचा आहे. की महासागराचं पाणी आहे तर सर्वीकडे महासागराच्या पाण्याचं तापमान सारखं असणार आहे का, किंवा क्षारता सारखी असणार आहे का, किंवा डेन्सिटी सारखी असणार आहे का, हा आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे महासागराच्या आतमध्ये जरी आपल्याला आपण वरून जेव्हा बघतो तर आपल्याला फक्त पाणी दिसतं, पण आतमध्ये नुसतं पाणी आहे का? नाही. तर त्यांची अशी विशिष्ट एक रचना आहे. म्हणजे बघा, ज्या पद्धतीने आपल्याला जमिनीवर मोठे मोठे पर्वत दिसतात, मोठ्या मोठ्या खाडी दिसतात असते ना, गर्ता असतात, ज्वालामुखीचे पर्वत असतात, काही ठिकाणी मैदानी प्रदेश, सपाट प्रदेश असतो, त्याच पद्धतीची रचना ही महासागरांच्या आतमध्ये देखील असते. म्हणजे जर का तुम्ही महासागराचा तळ बघितला, तळ एकदम बेस, तो हा प्लेन नाही आहे किंवा त्यावर नुसतं पाणी नाही आहे, तर महासागरांच्या आतमध्ये पण मोठे मोठे पर्वत आहे, काही पठारं आहेत, त्यानंतर काही अशी खोल दरी आहे, म्हणजे अशा गर्ता आहेत. तर हे सर्व महासागरांच्या आतमध्ये पण आहे, तर त्याची रचना आपल्याला बघायची आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा, जर महासागराचं पाणी आहे, समुद्राचं पाणी आहे, तर ते एका ठिकाणी स्थिर नाही आहे. एका ठिकाणी स्थिर आहे का? ते नाही, ते कंटिन्युअसली त्याची पण हालचाल होत आहे. मग त्याची हालचाल होत आहे म्हणजेच काय? तर त्यामुळे लाटांची निर्मिती होत आहे. तर लाटा हा जो प्रकार आहे याचाही आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. मग ज्या लाटा येतात, ज्यांना आपण वेव म्हणतो, तर मग ते वेव काय आहे, मग त्यामध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार असणार, तर त्या प्रकारचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. ज्यामध्ये बघा, तुम्हाला माहीत असेल भरती ओहोटी हा कन्सेप्ट येतो, येणार ना. मग हे भरती कशी येत असते, ओहोटी कशी येत असते, याच्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत, तर याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सागरी प्रवाह, ज्याला आपण ओशन करंट म्हणणार. म्हणजेच काय की समुद्रामध्ये काही पाणी उष्ण असते, काही पाणी थंड असते, आणि हे उष्ण आणि थंड पाणी जे आहे एक प्रवाहित असते, म्हणजे यांचा प्रवाह कंटिन्युअसली सुरू असतो. तर त्यामुळे महासागरामध्ये थंड पाण्याची नदी वाहत आहे किंवा गरम पाण्याची नदी वाहत आहे, अशा पद्धतीने एक लोट वाहत राहतात पाण्याचे, तर त्याला आपण ओशन करंट म्हणतो. तर हे देखील आपल्याला बघायचं आहे. तर सागरशास्त्रामध्ये बेसिकली तुम्हाला एवढा जो सिलेबस आहे तो तुम्हाला कव्हर करायचा आहे. सागरशास्त्र कंपॅरेटिव्हली कमी आहे, ठीक आहे. त्यानंतर मग आपलं लागणार हवामानशास्त्र, जे महत्त्वाचं आहे. आता बघा, हवामानशास्त्र हे थोडं टेक्निकल जाते. टेक्निकल म्हणजे थोडे कन्सेप्ट इथं फिजिक्स केमिस्ट्री ॲड होत जाते. तसं तर भूगोलच ओव्हरऑल टेक्निकल सब्जेक्ट आहे. सायंटिफिक बेस लागतो त्याला, फिजिक्सचे नॉलेज लागतो, त्यानंतर केमिस्ट्रीचं नॉलेज लागते. जसं आपण हे इकडे स्टडी करतो, तर हे सर्व स्टडी करत असताना, भूरूपशास्त्र स्टडी करत असताना टेम्परेचर काय असते, प्रेशर काय असते, ह्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. डेन्सिटी काय असते, व्हॉल्यूम काय असते, ठीक आहे. हा थोडाफार टेक्निकल सब्जेक्ट जातोच. मग आपल्याला हवामानशास्त्र बघायचं आहे, तर हवामानशास्त्र म्हणजे काय? पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेचे जे थर असतात त्यांना आपण सिंपल हवामानशास्त्र म्हणणार. मग हवामानशास्त्र आहे तर हवामानाची रचना कशी आहे, किंवा त्याचे ज्या वेगवेगळ्या लेयर्स आहेत, थर आहेत, ते आपल्याला बघायचे आहे. मग ते बघितल्यानंतर हवामानाचा महत्त्वाचा घटक म्हणजेच काय? तर हवामानाचं टेम्परेचर, तापमान, मग तिथे प्रेशर असते का, तर ते प्रेशर, त्यानंतर त्यांची डेन्सिटी, हे पण फॅक्टर आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. मग आता पृथ्वीला आपण काय म्हणतो की पृथ्वी जी गरम होते किंवा हवामान जे गरम होते किंवा त्याचं जे टेम्परेचर आहे हे कशापासून होते, तर हे होते सूर्यकिरणांपासून. म्हणजेच उष्णतेचा मुख्य स्रोत कुठला आहे? सूर्य आहे. तर मग सूर्यापासून येणारी उष्णता
त्यानंतर सूर्यापासून किंवा पृथ्वीवरून उत्सर्जित होणारी उष्णता किती असते, किंवा सूर्यापासून आलेली उष्णता हे पृथ्वीवर कशा पद्धतीने युटिलाइज होते हे देखील आपल्याला बघायचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला एक हीट बजेट नावाचा कन्सेप्ट देखील आहे. इथे लक्षात, मग इथं पर्टिक्युलरली आपण अभ्यास करणार आहे तापमानाचा, की कशा पद्धतीने उष्णता येते, त्यानंतर कशा पद्धतीने काही उष्णता परावर्तित केल्या जाते, ज्याला आपण अल्बेडो म्हणतो. परावर्तित होणारी उष्णता, ज्याला मराठीमध्ये आपण भूधवलता असं म्हणतो. हे पण आपल्याला बघायचं आहे. काही एनर्जी उत्सर्जित केल्या जाणार, म्हणजे पृथ्वी स्वतः उत्सर्जित करणार, तर आपल्याला ते पण बघायचं आहे. म्हणजे तापमान रिलेटेड जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे, की पृथ्वीवरचं तापमान कसं मेंटेन राहत आहे, किती उष्णता येत आहे, किती उष्णता जात आहे, कुठे किती उष्णतेचा वापर होत आहे, हे सर्व आपल्याला बघायचं आहे. मग हे उष्णतेमुळेच काय असणार, वेगवेगळे प्रेशर तयार होणार. मग प्रेशर तयार होत असताना आपल्याला इथं महत्त्वाचा कन्सेप्ट बघायचा आहे, ते म्हणजे एअर काय असते आणि या एअरपासून तयार होणाऱ्या विंड काय असते. म्हणजे आपल्याला पृथ्वीच्या हवामानामध्ये वेगवेगळे वारे वाहताना दिसणार. तर हे वारे म्हणजे काय असते, हे कसे तयार होतात, मग पृथ्वीवर किती वारे आहे, हे सर्व आपल्याला बघायचं आहे. म्हणजे प्रेशर कसं तयार होणार, प्रेशरमुळे विंड कसे तयार होणार, मग याची बेल्ट काय आहे. बेल्ट म्हणजे काय, ज्याला आपण प्रेशर बेल्ट म्हणणार. म्हणजे काय की पृथ्वीवर एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट दाब असणार, हवेचा दाब, एअर प्रेशर. मग हे असे दाब असलेले झोन कुठले कुठले आहे, तर त्याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे. मग प्रेशरमध्ये जर एवढा डिफरन्स आहे तर त्यानुसार जे वारे वाहतात तर ते वारे कसे वाहत आहे, मग त्यांचे किती प्रकार आहे ते देखील आपल्याला बघायचं आहे. म्हणजे वारे आहे, प्रेशर बेल्ट आहे, वाऱ्यांचे प्रकार आहे. बघा तुम्हाला स्थानिक वारे आहे, इथे लिहिते मी, किंवा आपण ज्याला काय म्हणणार ग्रहीय वारे, संपूर्ण पृथ्वीवर वाहणारे काही वारे आहेत जे 12ही महिने वाहत राहतात, तर ते ग्रहीय वारे आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर आपल्याला स्थानिक वारे बघायचे आहे. ठीक आहे, जे विशिष्ट एरियामध्येच वाहतात, ते संपूर्ण पृथ्वीवर आढळून येत नाही, त्याला आपण लोकल म्हणतो. नंतर आपल्याला पिरियॉडिक विंड पण बघायचं आहे. म्हणजे 3 प्रकार आपल्याला इथे वाऱ्यांचे बघायचे आहे. त्यानंतर या वाऱ्यांमुळेच तयार होणारे किंवा हे जे प्रेशर तयार होत आहे, तर यामुळेच आपल्याला एक महत्त्वाचा घटक इथे दिसणार. मग ते म्हणजे कुठलं, तर बघा इथे मग आपण काय म्हणणार की ढगांची निर्मिती होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर पर्जन्य तयार होताना दिसतात. यासाठी महत्त्वाची असते आर्द्रता. तर आपल्याला हा देखील कन्सेप्ट आहे. ठीक आहे, म्हणजे हवामानाचा थर किती आहे किंवा हवामानाचे लेयर्स काय काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर हवामानाचं तापमान, परावर्तन, उत्सर्जन हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर म्हणजे हवामानमध्ये किंवा वातावरणामध्ये असलेले जे वातावरण शब्द वापरू आपण. ठीक आहे, तर वातावरणामध्ये असलेले जे वेगवेगळे प्रेशर झोन तयार झालेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्या प्रेशरमुळे वाहणारे वारे जे तयार झालेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे, त्याचा प्रकार आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर वाऱ्यांमध्ये असणारी आर्द्रता आपल्याला बघायची आहे, त्यामुळे तयार होणारे ढग बघायचं आहे. आणि ढग नंतर आपल्याला बघायचं आहे पर्जन्य. पर्जन्याचे पण प्रकार असणार आहे, ते देखील आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर यामध्ये महत्त्वाचा एक टॉपिक येतो, तो म्हणजे आपण म्हणतो ना वातावरणामध्ये खूप सगळे चक्रीवादळ तयार होतात, तर मग हे देखील आपल्याला बघायचं आहे. आवर्त काय असते, प्रत्यावर्त काय असते, ज्याला आपण सायक्लॉन, अँटी सायक्लॉन म्हणतो, किंवा सिंपल चक्रीवादळ. चक्रीवादळ कसे तयार होत असतात, तर हे टॉपिक देखील आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर इतर जे छोटे मोठे कन्सेप्ट आहे, जसं तुम्हाला माहीत असणार की बघा ध्रुव जे आहे पृथ्वीचं, तर पृथ्वीच्या ध्रुवावर काही लाईट आपल्याला दिसून येतात. तर ते लाईट कसे तयार होत आहे, किंवा पृथ्वीचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशा पद्धतीने तयार होते, किंवा जेट स्ट्रीम नावाचा कन्सेप्ट आहे, कारण पृथ्वीच्या एका विशिष्ट थरात खूप स्पीडने वारे वाहतात. तर जेट स्ट्रीम हा कन्सेप्ट आहे. तर असे छोटे मोठे कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर अल निनो, ला निना हा जो कन्सेप्ट आहे, ठीक आहे, तर हा तुम्हाला बघायचा आहे. जर तुम्ही बरेचदा न्यूजमध्ये ऐकलं असणार की यावेळेस थंडीचं प्रमाण जास्त आहे कारण ला निना आहे. तर मग हे काय आहे, तर हे सर्व टॉपिक आपल्याला हवामानशास्त्रामध्ये बघायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा इथपर्यंतचा जो अभ्यास आहे, तर इथे आपण काय करणार आहे, इथे आपण बेसिक बघितलं. मग हे सर्व काय आहे, तर हे सगळे म्हणजे आपण आपल्या बेसिक कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करतो. मग एवढं सगळं जिओमॉर्फोलॉजी, त्यानंतर ओशनोग्राफी, त्यानंतर क्लायमेटोलॉजी, ह्या सर्वांच्या बेसिकचा अभ्यास केल्यानंतर मग आपल्याला भारताच्या भूगोलमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, जसं इथे लिहिलं. तर इथे ह्या पूर्ण कन्सेप्ट आपण समजून घेतलं की त्याचा डायरेक्ट वापर मग करायचा आहे भारताच्या भूगोलमध्ये. म्हणजे इथं कसं येणार बघा, इथं सिंपल येणार की जर तुम्ही इथे, म्हणजे आता म्हणून मी इथे लिहिते बघा, जर का तुम्ही इथे भूकंप म्हणजे काय शिकला आहात, किंवा इथे तुम्ही ज्वालामुखी म्हणजे काय शिकला आहात,
किंवा इथं तुम्ही पर्वतांचे वेगवेगळे प्रकार शिकला आहात. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं बेसिक इथे क्लिअर होणार की भूकंप कसे होतात, ज्वालामुखीचा उद्रेक कसा होत असतो, भूकंपाचे प्रकार काय आहे, ज्वालामुखीचे प्रकार काय आहे, हे तुम्ही इथे शिकणार. हे शिकल्यानंतर मग भारताच्या भूगोलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर भारताच्या भूगोलमध्ये हेच स्टडी करायचं आहे भारताच्या रेफरन्सने, की जर मग भूकंप होतात तर भारतात भूकंपग्रस्त क्षेत्र कुठे कुठे आहे, म्हणजे भारतात कुठे कुठे भूकंप होणार. मग जर पर्वत आहे ना, पर्वतांचे प्रकार इतके आहेत, मग भारतात कुठल्या प्रकारचे पर्वत आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा कन्सेप्ट राहिला आपला, तो म्हणजे नदी प्रणाली. येत आहे. मग इथे आपण शिकणार बेसिक की नदी काय असते, नदीचं ड्रेनेज पॅटर्न कशा पद्धतीने तयार होते, नदीचा फ्लो कसा असतो, नदींमुळे तयार होणारी भूरूपे काय असतात. हे शिकल्यानंतर सेम आपल्याला भारतामध्ये मग स्टडी करायचं आहे की भारतातली नदी प्रणाली कशी आहे मग, किंवा त्या भारतातल्या नद्या कशा पद्धतीने वाहतात, त्यांनी कशा पद्धतीचा त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर इथे मृदा नावाचा कन्सेप्ट येणार, मृदा कशा तयार झालेल्या आहे, मृदाचा प्रकार काय आहे. त्यानंतर खनिजे नावाचा कन्सेप्ट येणार. त्यानंतर एक खडक नावाचा कन्सेप्ट आहे. बघा हा राहिला आपला जो जिओमॉर्फोलॉजी मध्ये कव्हर करतो आपण, खडक रॉक सिस्टीम, की पृथ्वी जी तयार झाली ते बेसिकली खडकांपासून झाली. मग खडक काय असतात किंवा खडकांचे वेगवेगळे प्रकार असतात, तर हे आपण जिओमॉर्फोलॉजीमध्ये स्टडी करतो. मग भारतात प्रामुख्याने कुठे कोणत्या प्रकारचा खडक निर्माण होतो हे देखील आपल्याला बघायचं आहे. बघा खडकांचे प्रकार हे जिओमॉर्फोलॉजीमध्ये तुम्ही ॲड करून घ्याल एक. ठीक आहे, तो राहिला आपला. तर हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच काय, जे इथे आपण शिकणार ते सेम आपल्याला मग कुठं अप्लाय करायचं आहे, भारताच्या संदर्भात. जसं सेम की मग भारताचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे, भारताचा रेखावृत्तीय विस्तार काय आहे, भारतामध्ये जे मग आपण वेळ ठरवतो तर ती कशावरून आपण ठरवतो, हे सर्व कन्सेप्ट मग आपल्याला भारताच्या रेफरन्सनी बघायचे आहे. आणि सेम मग असंच्या असं कशाच्या रेफरन्सने येणार, तर सेम येणार मग महाराष्ट्राचा भूगोल. मग जर भारतात अशा प्रकारचे खडक आढळून येतात तर महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचे खडक आहेत मग, किंवा महाराष्ट्राची नदी प्रणाली कशी आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये असलेले जे पर्वत आहे ते कुठल्या प्रकारचे आहेत. तर असा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि सेम कसं येणार मग, मानवी भूगोल रिलेटेड. येत आहे लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला भूगोलचा अभ्यास आहे. तर मुळात आपली सुरुवात कुठून होणार, तर मुळात आपली सुरुवात होणार इथनं, की तुम्हाला भूगोलच्या 2 ब्रांचेस अभ्यास करायचे आहे, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलच्या परत ब्रांचेस आहेत, मानवी भूगोलच्या परत ब्रांचेस आहेत. मग सुरुवातीला आपण काय करणार, प्राकृतिक भूगोलचा अभ्यास. मग प्राकृतिक भूगोलचा अभ्यास करत असताना ह्या सर्वांचा अभ्यास आपण करणार, मानवी भूगोलचा अभ्यास करत असताना ह्या सर्वांचा अभ्यास करणार. हे झाल्यानंतर मग कशाचा अभ्यास करणार आपण, भारताच्या भूगोलचा, आणि लास्टमध्ये कशाचा अभ्यास करणार, महाराष्ट्र भूगोलचा. तर असा ओव्हरऑल तुमचा सिक्वेन्स जो असला पाहिजे तो भूगोलचा असला पाहिजे. तर आता तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला दाखवलं आहे की सिलेबसमध्ये जे MPSCने दिलेला सिलेबस आहे, तर त्यामध्ये हार्डली आपल्याला 2 ते 3 वाक्य त्यांनी दिलेले आहे की तुम्हाला असा अभ्यास करायचा आहे. पण रियालिटीमध्ये बघा तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये भूगोलचा अभ्यास करायचा आहे. याला आपण म्हणतो असतो मायक्रो सिलेबस. इथे प्रत्येक टॉपिकची फोड करून दिलेली आहे. किंवा मी स्वतःही एक आपल्या इथे ज्या बॅचेस चालतात ऑफलाईन बॅचेस, तर त्यांना आम्ही मॉड्यूल देतो, सिलेबस मॉड्यूल. तर त्यामध्ये प्रत्येक छोटे छोटे टॉपिक, त्या टॉपिकचे सब टॉपिक, तसं सर्व एक मॉड्यूल तयार करून देतो आम्ही. तर तुमच्यासाठी मी टेलिग्रामला ते मॉड्यूल अपलोड करायला सांगून देणार. आपल्या अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलवर मी मायक्रो सिलेबस देऊन देते. म्हणजे हे सर्व टॉपिक त्यामध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे. आता बघा अभ्यास जर का असा करायचा आहे तर मग अभ्यासाची पद्धत काय असणार आहे, किंवा कुठले रेफरन्स बुक आपल्याला स्टडी करायचे आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूगोलचे आन्सर कसे लिहायचे आहे. तर हे सर्व जे आहे तर हे फार आता लेंदी असणार आहे, आणखी आपल्याला 1 ते 1.5 तास लागेल. तर हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू, म्हणजे शांततेने तुम्हाला तो पार्ट देखील बघता येणार. आणि त्यानंतर मग तुम्हाला भूगोल या विषयाचा अभ्यास सुरू करायचा आहे. तर तुम्ही क्युरीज असेल किंवा पाहिजे असेल तुमच्या साईडनी, तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावर देखील व्हिडिओ बनवू. धन्यवाद.